संतोष पवार साहेब आणि जागृती पवार मॅडम आहेत. मॅडम अनायसे विद्यार्थ्यांना शिकवतात आणि या माध्यमातून त्या सतत समाजाच्या संपर्कात असतात आणि त्यांनी स्वतःचे चांगले अनुभव सांगितलेत. मला वाटतं मागच्या वेळेस तुम्ही तुमचा अनुभव सांगितला होता ना पवार साहेब? नाही. तर आज मॅडमने त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला. तर मॅडम, मी माझी सहसचिव मंत्रालय आणि देशाला माझं आयुष्य समर्पित केलं. तुमच्याकडून एवढी मोठी समाजसेवा होऊ शकतं. टप्प्या म्हणजे तुम्हाला काही घरदार सोडून जायची, फक्त मनामध्ये काय असतं, इच्छा पाहिजे. तर तुम्ही या विषयात आधी खोल अभ्यास करा. यामध्ये स्त्रियांचे इतके प्रॉब्लेम सुटतात की मी ते एक आर्टिकल लिहिलं की नॉर्मल डिलिव्हरी मजबूत बाळ धोरण म्हणून. मागच्या वेळेस बघा जक्का त्यांनी सांगितलं होतं. तर आपण मला फक्त एवढंच आश्वासन द्या की समाज सेवेत विशेष करून महिलांमध्ये जागृती करण्यासाठी तुमच्याकडून प्रयत्न व्हावेत. आणि मी रस्ते पण सांगतो, हळदी कुंकू असतं, महिलांचे बरेच कार्यक्रम असतात. तर तुम्ही आता काय एक महिलांमध्ये जागृतीसाठी काय प्रयत्न करतात हे सहज सांगा. मी सांगतो ना, शाळा कॉलेजमधले प्रिन्सिपलचं डोकं खायचं, अवेअरनेस कार्यक्रम घ्या. साहेब येतील, मी पण येईल. साहेब खूप हायग्रेड बोलतात, पण मी सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये कधी एकदा जागृती आली ना तर समाज सुद्धा समजून सांगायचं हां. काय कसं केलं पाहिजे, कोणत्या वेळेत काय, बस बाकी जास्त नाही. नाही. म्हणजे जेवढ्या लोकांना सांगाल, तुम्ही समजा भाजी घ्यायला गेलात, एखादी तरुण पोरगी दिसली, लग्न झालेलं आहे, भाजी विकत आहे, अगं कशी आहेस, काय आहे, मग ते म्हणते मी PCOD आहे, प्रॉब्लेम आहे हा, लगेच चल मग म्हणा. तिथं हां, सरांनी जे म्हणजे मन समाजसेवा वृत्तीचं ठेवा. मी तो रिक्षावाल्यांचं शूटिंग करतो, त्याला म्हणतो, अरे सर्व रिक्षाच्या ग्रुपवर टाकून दे ना तुझा अनुभव. ते एवढे बोलून मी संतोष पवार साहेबाचे आणि जागृती मॅडमचे आभार मानतो आणि यांच्याकडून खूप मोठी समाजसेवा हो अशी शुभेच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत.